नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? आपल्या याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आशा करते तुम्ही सगळे चांगले असेल. नेहमीसारखं इथे दिवसभराची सगळी कामं झाली होती आणि संध्याकाळी मुलांना शाळेतून आल्यावर भूक लागलेली होती. त्यामुळे काय द्यायचं म्हणून इथे त्यांच्यासाठी टोस्ट सँडविच बनवत होते. भाजी बनवली होती. भाजीची रेसिपी पुढे मी तुम्हाला दाखवतेच आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर पण मी अपलोड केलेली आहे, तिथे पण तुम्ही बघू शकता. रोजचा प्रश्न असतो मग सगळ्याच मम्मींना की त्यांना नाश्त्याला, टिफिनला किंवा संध्याकाळी काय खाऊ द्यायचं जेणेकरून त्यांना हेल्दी पण भेटेल. हे ब्रेड काय व्हाईट ब्रेड काय एवढे हेल्दी नसतात, ब्राऊन ब्रेड हेल्दी असतात, पण ब्राऊन ब्रेड भेटले नाही म्हणून व्हाईट ब्रेडचाच त्यांना नाश्ता बनवून दिला. पण या भाजीमध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स टाकले होते. तुम्ही अजूनही व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकून ॲड करू शकता आणि असं मुलांना छान टोस्ट सँडविच बनवून दिलेलं होतं. त्यानंतर करायची होती जेवणाची तयारी. मुलांचा नाश्ता, मग जेवण, मग त्यांचा अभ्यास, मग बाकीची कामं. अशी सकाळ म्हणा किंवा संध्याकाळ बरीचशी कामं असतात सगळ्याच गृहिणींना. मग इथे छान जेवणाची तयारी चाललेली होती. बाजूला भात, मध्ये वरण आणि इथे भाजी ठेवलं होतं. भिजवून ठेवलं होतं वरण आणि भात, कारण मुलांना भाजीसोबत डाळ तडका आणि जिरा राईससुद्धा खायचा होता. तिथे मुलं गेले होते बाहेर खेळायला. म्हटलं चला तोपर्यंत आपले जेवण आटपून घेऊया, कारण नंतर मुलांना अभ्यासाला बसवायचं असतं. मी नाही बसली की ते वरद नाही करत. अभ्यास प्राप्ती तर करते पण वरद नाही करत. त्याच्यासाठी कंटिन्यू बसून राहावं लागतं. म्हणून इथे छान जेवणाची सुद्धा तयारी करून घेतलेली होती. आणि जेवण करता करता प्राप्ती आणि वरदला बाहेर बघायला सुद्धा जायला लागत होतं की काय करतात काय नाही करत. वरद खूप मस्ती करतो. इथे हीच भाजी मी टोस्ट सँडविचमध्ये घातली होती. अगदी सोपी, सहज या भाजीपासून तुम्ही 3-4 पदार्थ बनवू शकतात. एक तर टोस्ट सँडविच बनवू शकता. हीच भाजी तुम्ही पिठामध्ये म्हणजे ह्याच्यात घालून छान पराठा बनवू शकता. किंवा बर्गर असतो, त्या बर्गरला जो बटाट्याची कटलेट असते, त्या कटलेट बनवण्यासाठी सुद्धा या भाजीचा तुम्ही वापर करू शकता आणि याच्याने तुम्ही बर्गर घरच्या घरी बनवू शकता. त्याच्यानंतर या भाजीची तुम्ही याला शॅलो फ्राय करून आलू टिक्की, व्हेज टिक्की असं सुद्धा बनवू शकता. म्हणजे एकाच भाजीपासून या बरेचसे पदार्थ बनवले जातील जे मुलांना आवडतात. म्हणून ही भाजी मी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलेली. पहिल्या दिवशी मुलांना याच्यापासून टोस्ट बनवून दिले आणि संध्याकाळी आणि सकाळी याच्याने त्यांना पराठे बनवून दिलेले होते. मुलांना खूप आवडले. या भाजीमध्ये तुम्ही अजून पण व्हेजिटेबल ॲड करू शकतात. मी फ्लावर, मटार, कांदा, टॅमॅटो एवढंच ॲड केलं होतं. तुम्ही त्याच्यामध्ये गाजर, कॅप्सिकम, अजून कोबी ते सुद्धा ॲड करू शकता. खूप छान असं झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि इथे बघू शकता जेवण भाजी जवळपास झालेली आहे. फक्त त्याच्यावर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली की भाजी आपली छान, कारण बटाटे वगैरे सगळं शिजलेलंच असतं, त्याच्यामुळे जास्त काही शिजवावं लागत नाही. भाजी आपली रेडी असते. जेवण झालं की नंतर मुलांना अभ्यासाला बसवा, मग त्यांना जेवायला घाला, मग पुन्हा सकाळच्या शाळेची तयारी. खूपशी कामं असतात, ती कामं काही संपत नाही. मग इथे भाजी वगैरे झाली होती, थोडंसं किचन आवरलं होतं आणि नंतर भात आणि वरण करायला सगळं भिजवून ठेवलं होतं. आणि त्यानंतर मी चालले होते बाहेर बघायला. पण तोपर्यंत वरद आला होता घरामध्ये, टी व्ही बघत बसला होता आणि प्राप्ती दिवा लावत होती. वरद मस्ती करत होता. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग?